नमस्कार. सध्या मी नागपूरला आलो आहे. भाग्यश्रीताई नैकले यांचा नुकताच यूपीएससीच्या परीक्षेत रिझल्ट आला आणि या मुलीची खासियत अशी आहे का कोणतीही कोचिंग नाही, म्हणजे कुठेही महाराष्ट्रात नाही ना दिल्लीला जाऊन कुठेही क्लास लावले नाही. परिस्थिती एवढी बिकट होती का वडील इलेक्ट्रिशियनचं काम करायचे. इचवाचं विराट पाठीवर अशी मराठीत म्हण आहे. म्हणजे कधी जयपूरमध्ये, कधी एमपीमध्ये, कधी महाराष्ट्रात वडिलांनी काम केलं म्हणून शिक्षण काही इथं नागपुरात झालं, काही जयपूरला झालं आणि कोणतेही क्लास नाही, काही नाही. म्हणजे अक्षरशः पुस्तकं सुद्धा बरोबर नाही आणि ऑनलाईन अभ्यासासाठी लॅपटॉप नाही. लॅपटॉप किस्तीवर घेतला वडिलांनी तर ते लॅपटॉपचे पैसे देणं झाले नाही, तर लॅपटॉप किस्त भरू नाही शकली, तर तो लॅपटॉप वापस घ्यायसाठी लोक आले होते. अशा परिस्थितीत या भाग्यश्रीताईंनी रिझल्ट आणला आणि ऑल इंडिया रँक 737 आहे ना, ठीक आहे, 737 IRS, ठीक आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये सिलेक्शन झालं आणि या भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा क्रॅक केली कोणतीही कोचिंग न लावता. म्हणजे मला असं वाटते का UPSC सहसा पोरं कोणाचं तरी मार्गदर्शन घेते, कोणताही मार्गदर्शन नाही, ठीक आहे, कोणीही कोचिंग देणारं नाही आणि प्रॉपर नोट्स कशा तयार करायच्या हे माहीत नाही, तरी स्वतःच सिलेबस पाहून, ठीक आहे, नोट्स तयार केल्या आणि ठीक आहे, आणि मोबाईल नाही, विशेषतः सोशल मीडिया वापरलेला नाही, ठीक आहे. तर तुम्ही तिच्या नोट्स वगैरे दाखवतो, तिची रूम दाखवतो, ठीक आहे. भाड्याच्या घरात राहते, विशेष म्हणजे भाड्याच्या घरात राहते. ही ह्या आई आहे, वडील आहेत, ठीक आहे, राजेशजी नैकले साहेब. आणि ह्या नोट्स पहा, अक्षरशः ह्या नोट्स UPSCच्या पुराच्या वाटते का तुम्ही हे पहा, ठीक आहे. म्हणजे ह्या नोट्स तिनं स्वतः पेपरमधले, द हिंदूमधले, ठीक आहे, टाइम्स ऑफ इंडियामधले आर्टिकल काढले, ठीक आहे, त्याच्यात नोट्स लिहिल्या, ठीक आहे. हे एक अफलातून काम आहे. म्हणजे UPSC म्हणजे काही पोरं दिल्लीला जातात, पुण्याला जातात आणि हे कसं तिनं केलं असन हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. प्रत्येक डेट वाईज नोट्स काढून ठेवल्या, त्याच्या स्वतः सेल्फ नोट्स बनवल्या पुन्हा, ठीक आहे. कोणती कमिटी होती, कशासाठी नेमली होती, काय काम होतं तिचं, कोणतं काम तिच्याकडे दिलं, हे सगळं हे तिच्या नोट्स आहे. ह्या नोट्स पाहिल्याच्या नंतर एखादा पोरगा जिद्दीले पेटल्यावर, एखादी मुलगी जिद्दीले पेटल्यावर कसा अभ्यास करायचा, आणि हे आदर्श आहे. म्हणजे एकलव्यानंतर मला वाटते तिचंच उदाहरण आहे का बिना कोणता ठीक आहे गुरु असताना, ठीक आहे, कुठेही मार्गदर्शन नसताना तिनं रिझल्ट आणला. तर तिची रूम दाखवतो, या ना, या काका.